गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या डान्स बारवर पोलिसांची कारवाई। मंत्री दादा भुसे यांच्या जवळच्या नातेवाईकांवर ईडीची छापेमारी। शिंदे सेनेचे अन्य एक मंत्री संजय शिरसाटांना धाब्यावर बसवत भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची तिरपी खेळी। हे सर्व डॉट जोडले तर भाजपकडून शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा हळूहळू पंख छाटायला सुरुवात झालीच आहे। विशेष म्हणजे शिंदे सेनेच्या नेत्यांना भाजपकडून टार्गेट केलं जातंय की काय अशी स्थिती सध्या निर्माण झाली। एकीकडे शिंदे सेना व अजित पवार गटाचे नेते वादग्रस्त ठरत असताना दुसरीकडे राज्यात मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानं मंत्रिमंडळात मोठे बदल होणार असल्याच्या चर्चांना आता वेग आलाय। साधारणतः मंत्रिमंडळात काही फेरबदल करायचे असल्यास राज्यपालांना भेटून त्यांना त्याची माहिती देण्याचे संकेत आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची घेतलेली भेट हे मंत्रिमंडळाच्या फेरबदलाचीच नांदी असल्याचं बोललं जाते। परंतु एकीकडे फडणवीस राज्यपाल भेटीवर असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अचानक दिल्लीला गेल्यानं भाजप व शिंदे गटात सर्व काही अलबेल असल्याचं दिसत नाहीये। मागील महिन्यात देखील शिंदेंनी ऐन अधिवेशन सुरू असताना दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती। या दिल्ली भेटीतही त्यांनी शिवसेनेच्या खासदारांसह भाजपच्या एका बड्या नेत्याची भेट घेतल्याचं बोललं जातंय। आता हा केवळ योगायोग म्हणावा अशी ही स्थिती सध्या नाहीये, कारण गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने भाजप शिंदे गटाच्या नेत्यांना अडचणीत आणतंय ते बघता आता हळूहळू भाजपकडून शिंदे गटाचे पंख छाटायला सुरुवात झाली असल्याचं आता म्हटलं जातंय। व त्याच कारणांमुळे दिल्लीत एकनाथ शिंदेंनी भाजपच्या बड्या नेत्याची भेट घेतली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येते। शिंदेंनी भाजप श्रेष्ठींची भेट का घेतली असावी त्याची काही कारणं आहेत, चला तर बघूयात। गेल्या काही दिवसांपासून शिंदे सेनेचे मंत्री सातत्यानं अडचणीत येत आहेत। त्यातील एक म्हणजे योगेश कदम। मुंबईत योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे डान्स बार असल्याचा धक्कादायक खुलासा आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला होता। 2 महिन्यांपूर्वी त्यांच्या बारवर कारवाई करण्यात आली। त्यानंतर हा डान्स बार बंद करण्यात आला। खुद्द गृहराज्यमंत्र्यांच्याच डान्स बारवर पोलीस छापेमारी करत असतील तर नक्कीच यामागे गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ असल्याचं बोललं गेलं। खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ही कारवाई केल्यानं शिंदे गटात अस्वस्थता पसरणं स्वाभाविक होतं। त्यामुळे एका जाहीर कार्यक्रमात आपण तुझ्या पाठीशी असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करावं लागलं। त्यामुळे योगेश कदम यांच्यावरून मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर असल्याचं दिसून आलं। दुसरा नंबर लागला तो दादा भुसे यांचा। त्यांचे नातेवाईक असलेले वसई विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ईडीची कारवाई करण्यात आली। पवार यांच्याशी संबंधित मालमत्तावर छापेमारी देखील करण्यात आली। अनिल कुमार पवार हे दादा भुसे यांचे जवळचे नातेवाईक आहेत। त्यांना नियमबाह्य पद्धतीने आयुक्त पदावर बसवण्यात आलं होतं। त्यांच्या कार्यकाळात अनियमितता आढळल्याची ईडीला शंका आहे। दादा भुसे यांच्या सांगण्यावरून त्यांना आयुक्त केल्याचा दावा केला जातोय। काल तब्बल 22 तास पवार व त्यांच्या कुटुंबियांची ईडीकडून चौकशी करण्यात आली। त्यामुळे आता दादा भुसे देखील अडचणीत सापडले आहेत। दुसरीकडे शिंदे सेनेचे अन्य एक मंत्री संजय शिरसाट हे देखील मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ठरलेत। सुरुवातीला विट्स हॉटेलवरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या पैशांच्या बॅगा हा व्हिडिओ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला होता। या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली होती। त्यामुळे त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील आयकर विभागानं नोटीस पाठवल्याचा दावा केला होता। हे सर्व प्रकरण बघता सध्या भाजपकडून शिंदे गटाच्या मंत्र्यांना तसेच नेत्यांना टार्गेट केलं जातंय व या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय। दरम्यान एक चर्चा अशी देखील आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या मंत्रिमंडळातील वादग्रस्त मंत्र्यांना बदलण्याच्या तयारीत आहेत आणि आपल्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यावे हा अधिकार पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा आहे। परंतु हे महायुती सरकार असल्याने यात फडणवीस यांना आपल्या मित्र पक्षांचं मते देखील जाणून घ्यावी लागतात। परंतु सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटाचे संजय शिरसाट, योगेश कदम, दादा भुसे आणि अजित पवार गटातील माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री डच्चू देऊन नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदेंनी फडणवीसांचा हा निर्णय बदलण्यासाठी दिल्लीला जोर लावल्याची जोरदार चर्चा आहे। याशिवाय मंत्रिमंडळ विस्तारासह महामंडळाच्या वाटपाचाही मुद्दा दिल्लीत चर्चेत असल्याचं शक्यता वर्तवण्यात आली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना मंत्रिमंडळात जर मोठे बदल झाले तर जनतेत महायुती सरकारविषयी चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत मोठे बदल नकोत असा एकनाथ शिंदेंचा आग्रह आहे। परंतु याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत। या सर्व वादातून एकनाथ शिंदे दिल्लीत तोडगा शोधायला जात असल्याचं बोललं जातंय।
एकीकडे एकनाथ शिंदे यांचे वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करत असताना तिकडे फडणवीस मात्र याबाबत नाराज असल्याचं बोललं जाते. आता नवीन मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात, कुठल्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवतात व कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी देतात हे बघावं लागणार आहे. तर बघूयात पुढील काळात मंत्रिमंडळात नेमके काय बदल होतात ते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.